नाशिकच्या नांदगाव शहर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक नांदगाव शहर शिवसेना व भाजपा युतीत लढणार असे पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आले। 15 नोव्हेंबर रोजी शनिवारी नांदगाव येथील आमदार निवासस्थानी आमदार सुहास अण्णा कांदे, सौ अंजुमताई कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना व भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे। यावेळी बोलताना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शिवसेना भाजपाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नगर परिषदेवर युतीचा भगवा फडकवणार असल्याचं सांगितलंय। यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संजय सानप यांनी युती झाल्याचं जाहीर केलंय, तर भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी आमदार सुहास अण्णांनी केलेल्या विकासाचा झंझावात पाहता युती केल्याचं स्पष्ट केलंय। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, साईनाथ गिडगे, विलास आहेर, सागर हिरे, सुनील जाधव, राजीव धामणे, सतीश शिंदे, सचिन पांटे, रेखाताई शेलार, उमेश उगले, धनराज मंडलिक, शरद उगले असे शिवसेना व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते। महायुतीच्या नेत्यांमध्ये बोलणी होऊन शिवसेना भाजपाची जी युती आहे नांदगाव शहरात ही या ठिकाणी झाल्याचं या पत्रकार परिषदेद्वारे या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे। त्याचबरोबर या महायुती होण्यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी जो चौफेर विकास नांदगाव नगरीचा केलेला आहे, त्याचबरोबर शिवसेनेची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्यांचा देखील या ठिकाणी मी सर्वांचा आभारी राहील की त्यांनी आमच्याशी या ठिकाणी व्यवस्थित बोलणी केली। अण्णासाहेबांनी कायम भाजपच्या कार्यकर्त्यांना ही चांगली वागणूक ही दिलेली आहे, सन्मानपूर्वक वागणूक दिलेली आहे, त्याचा परिपाक म्हणून ही युती या ठिकाणी होत आहे। या युतीच्या बद्दल मी आदरणीय युवा सेना अधिकारी फरहान दादा यांचं देखील मी या ठिकाणी मी आभारी राहील। त्याचबरोबर या ठिकाणी माजी नगराध्यक्ष जे या कमिटीमध्ये होते त्यांचं देखील मी आभारी राहील। एवढं सर्वस्व जे काही आहे ते सुहास अण्णा यांच्यावर सोपवून आम्ही युती ही करण्यासाठी तयार झालेलो आहे आणि त्या पद्धतीने आम्ही एकमेकांना मदत करून आणि ही जी नांदगावची निवडणूक जी आहे नगरपालिकेची ती शून्य करण्याची आम्ही 100% प्रयत्न हा करणार आहोत। मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोते, नांदगाव।